त्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले। माझ्या पाकशास्त्राच्या संस्कारा अंती कडू कारल्याने कडूपणा सोडला आणि गोडपणा धारण केला। बाई जर सुगरण असेल तर कडू कारल्यावरती स्वतःच्या हाताने पाकशास्त्राचे संस्कार करते आणि कडू कारले सुद्धा गोड बनवते। बरोबर आहे ना? असे कित्येक कडू कारले कोणी गोड केलेत? आपणच केले ना। ज्या घरात एकादश माहिती नव्हती, सोमवार माहिती नव्हता, गुरुवार माहिती नव्हता, तुळशीला पाणी घालायचं माहिती नव्हतं, अशा घरात एकादशा कोणी चालू केल्या? ज्या घरात हरिपाठ माहिती नव्हता अशा घरात हरिपाठाचं वळण कुणी लावलं? आपणच लावलं ना। बाई सुगरण असते पा, जिच्या हाती पाळणीची दोरी ती जगाते उद्धारी। म्हणून श्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे। शिकलेली आई, शिकलेली आई बोला ना, घरादाराला पुढे नाही आणि आडानी बाप, डोक्याला ताप। शिकलेली आई घरादाराला पुढे नाही। म्हणून बाई जर सुसंस्कृत असेल आणि सुशिक्षित असेल तर स्वतःच्या हाताने ती त्या घराला दिवळं एवढं पवित्र बनवते। आधी फक्त सामान्य रूम मानलेली असते, पण त्या घराला घरपण देण्याचं काम गृहिणी करते। सांगू तुम्हाला, ज्या घरात बाई नाही ना, पहा तुम्ही अजूनही घरात गेलात तर त्या घरात लक्ष्मी नसल्यासारखं वाटतं। बाईच्या पायी लक्ष्मी असते, लक्ष्मी ती। म्हणून विनंती असेल माझी, कोण्याही पुरुषाने स्त्रीचा कधी अपमान करायचा नसतो, अजिबात नाही। तुम्ही जर वारंवार त्या लक्ष्मीचा अपमान करत असाल तर तुमच्या घरी पैसा कधीच येणार नाही। म्हणून घरची लक्ष्मी जर सुखात राहिली तर त्या घरामध्ये भरभराट येत असते, त्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते। म्हणून खरी लक्ष्मी ही घरची सौभाग्यवती असते, आपल्या घरातली सून असते, तुमच्या घरातली तुमची पत्नी, तुमच्या घरातली तुमची मुलगी, घरची लक्ष्मी। आधी त्यांना सुखी ठेवा, ती लक्ष्मी आपोआप सुखी झालेली असेल आणि तृप्त झालेली असेल। नवरात्रामध्ये तुम्ही 9 दिवस देवीचा जागर करत असाल, नवरात्रामध्ये माईबाप तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल, पण उपवास करणाऱ्या नवरात्रामध्ये जर राग आला तर नवरात्राचं पुण्य कधीच मिळत नाही। फराळ करून माणसाला ढेकर आला तर नवरात्राचं पुण्य कधीच भेटत नाही। नवरात्रात तुम्ही 9 दिवस सवाष्ण जेव घालत असाल, कुमारिका पूजन करत असाल आणि कुलदेवीचं दर्शन करण्यासाठी कुलपीठावरती तुळजापूरला, माहूरला, कोल्हापूरला, वणीला जात असाल, पण बायको जर फराळ करायला बसली तर मागून येऊन नवरा तिच्या कमरात लाथ घालत असेल तर त्या घरामध्ये नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होत नाही, कधीच प्राप्त होत नाही। घरात तुम्ही 9 दिवस देवीचं जागरण गोंधळ घालत असाल, सवाष्ण जेव घालत असाल, 9 दिवस उपवास धरत असाल, पण सासू सुनाला शिव्या घालत असेल आणि गर्भातल्या बालिकेचं गर्भात परीक्षण करून तुम्ही तिचा गर्भपात जर करत असाल सुनेचा, तर 1000 नवरात्र केले तरी त्या घरात नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होत नाही। मग घरची खरी लक्ष्मी आणि खरी जगदंबा आमच्या घरातली आमची सून, आमची पोरगी, बायको आहे। मी काल परवा तुम्हाला बोलून गेले, ज्याला आई, बहीण, बायको आणि मुलगी या 4 स्त्रियांविषयी आदर करता आला त्या पुरुषाला जगातली प्रत्येक स्त्री ही वंदनीयच आहे आणि प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूपच आहे। त्याला स्वतःचं घर सोडून कधी मंदिरात कोणत्या देवीचं दर्शन घ्यायची गरज पडत नाही, ज्याची नजरच पवित्र दिली। गजेंद्राच्या सुनांनी सोंडा मोकळ्या केल्या, आपापल्या नवऱ्याच्या कानामध्ये घातल्या, सुनानी लेक निघून गेले, पण म्हातारीला नाही ना सोडता येत, बरोबर आहे ना? लेका सुनांनी सोडलं, पण बायकोला सोडता येतं का? अजिबात नाही, बायकोला सोडता येत नाही। काय झालं एकदा सांगू तुम्हाला, बायकोच्या अस्तित्वाची ताकद ऐका गड्या म्हातारे हो, घरी भांडत जाऊ नका गड्या म्हातारीला, म्हातार देव म्हातारीला घरी भांडत जाऊ नका। आपली सोना लेकाईचे लग्न झाले, नातू घरात झाले मोठाले,
आणि तुम्ही म्हातारे झाले ना तर सुनाले का नातवंडा देखत त्या म्हातारीचा कधी अपमान करायचा नाही गडे माईबाप. आयुष्य जातं रे तुम्हाला तिला नाव ठेवण्यामध्ये. वय गेलं सोय आली नाही म्हणे तुला, काहीच जमत नाही. सुना देखत काय बाई म्हातारे काय नीट बोलत येत का सुनाई देखत म्हाताऱ्याला. ते म्हणते सुनबाई अख्खा आयुष्य गेलं पण हिला संसाराचं आटूकच आलं नाही म्हणे हिला. म्या म्हणून सांभाळी म्हातारी. कमी बोलत येत का हे, कमी बोलत येत का. हा ती बिचारी चुली पुढं धूर तिचे डोळे गेले तर डोळ्याचे ऑपरेशन झाले धूर घेऊ घेऊ. पण म्हाताऱ्याला 7 वाजताच भाकर लागत होती पहिल्यापासून. त्याची सगळी ठेप ठुरास होता बिचारीच्या जीवाला आकार आला. खरंय ना गाजीमाय हो, खरंय नाही सोयत नाही तुमची आता. असे कसे घेऱ्यात घेतलेले पहा तुम्ही सगळीकडून. आयुष्य जातो तुम्हाला. हिला तर काही मला हे कळत नाही. लहानपणी बाप म्हणतो पोरीला कळत नाही, वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही, लग्न होतं नवरा म्हणतो बायकोला, आणि म्हातारी होती पोरं सोरं म्हणतात आमच्या आईला काही. खरं आहे ना, बरोबर आहे नाही. मला हेच कळत नाही तिला नेमकं कळतं कधी. आयुष्य जातं रे तिचं. श्री असा देव आहे मायबाप जो आयुष्यभर जळत राहतो दुसऱ्यांना प्रकाशित करण्यासाठी. लहानपणी बिचारी आपल्या बापाचं नाव खराब होऊ नये म्हणून माघारी बोलत नाही, ऐकून घेते सगळ्यांचं. लग्न झाल्याच्या नंतर 4 चौघात तमाशा होईल, नवरा किती भांडू द्या नाही देत त्याला प्रत्युत्तर. आणि म्हातारपणाला पोरं सोरं किती त्रास देत असतील ना तर शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर नको बाई म्हातारपणामध्ये हे नाटक. असं हसू येईल भाऊकीला. मग लेकरं सुना काही बोलले कसं वागले ना तर गटागटा घेते रे ते दुःख. लहानपणी हे बापाचं घर आहे, लग्न होऊन माझ्या नवऱ्याचं घर, म्हातारपणामध्ये माझ्या पोरायचं घर, याचं घर त्याचं घर हे माझं ते माझं करता करता बिचारी कधी बेघर होते. म्हातारी होते रे 80-85 वर्षाची, पण कधी बेघर होते ना तिलाही कळत नाही गड्या. आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखाच्या समर्पणासाठी जळत राहते, आयुष्य वेचत राहते. इथं एवढ्या बसल्यात माझ्या माता भगिनी. आजपर्यंत माझ्या माया हो, तुम्ही उपवास जरी केला असेल तरी सुद्धा पोरीचं लग्न जुळू दे, पोराला पोरग होऊ दे, नवऱ्याचा आजार बरा होऊ दे आणि सगळं घर सुखात समाधानात राहू दे. उपासही करते श्री, स्वतःच्या सुखासाठी करत नाही तर माझा घरदार प्रपंच चांगला राहू दे. इथं सांगा मला एखाद्या स्त्रीने आजपर्यंत उपवास केलाय का माझं आयुष्य वाढू दे. स्वतःसाठी केलाय उपवास तुम्ही एखादा? स्वतःसाठी तर मागायचं विसरूनच जाते रे ती. सगळं सुख दडलेलं असतं तिचं तिच्या घरादारामध्ये, प्रपंचामध्ये, तिच्या नातवंडा सुनामध्ये, तिच्या नवऱ्यामध्ये. स्त्री उपवासही करेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच उपवास करत नाही ती. विनंती असेल माझी दादांनो, तुम्हाला काय बोलायचं तिला एका खोलीत घेऊन बोलत जा, काय शिवे द्यायच्या काय हाणायचं, पण 4 चौघा देखत आणि घरादारा देखत घरच्याच्या समोर शेजारच्यांच्या समोर तिचा कधी अपमान करू नका, तिचा कधी पान उतारा करू नका. या पुढचं वाक्य बोलू. म्हातारपणामध्ये तर म्हातारा म्हातारीने एकमेकाला जास्त जपायचं असतं, बरोबर आहे ना, जास्त जपायचं असतं. तुम्ही एकमेकाचा मान सन्मान ठेवाल तर लेकरं बाळ तुमची मान मर्यादा ठेवतील. ते म्हणतील हे म्हातारा म्हातारी एकूण एकाला धड बोलत नाही, ते मान मर्यादा ठेवत नाही. तुम्ही अपमान करतात ना, ती सुनबाई म्हणते हिचा नवराच हिला मान देत नाही, हिची काय किंमत ठेवायची. सुनबाई बरं बघत नाही तिला. आणि एक वाक्य लक्षात घ्या आता म्हाताऱ्या हो, आपल्या सुना देखत आणि लेखा देखत नवऱ्याचा त्या म्हाताऱ्याचा कधी अपमान करायचा नाही. पण यायचं असं तोंड सुटत बिचारे यायचं, पाप्या गिळायचा टाइम झाला गिळायचा, म्हाताऱ्याकडं पाराकर उधळलंय म्हातारं, आणि ही बरी 16 वर्षाची तरुणीच आहे जणू, पाराकडे गेलंय म्हातारं, पाठवून दी, गिळायचा टाइम झाला गिळायचा, बरोबर आहे ना.
आपल्या नवऱ्याला सुना लेका देखत म्हातारं बोलायचं, जरी झालं तरी म्हातारं म्हणायचं नाही. उलट सुना देखत म्हाताऱ्याला जास्त जीव लावायचा. जेवण झालं की मग म्हणायचं म्हातार देव. म्हातार देव म्हणायचं. बरोबर आहे ना, देवच येतो तो तुमचा. म्हातार बिना भाकरीचं मरत आणि ही दिंडीत निघती दिंडीत. कोणता पांडुरंग प्रसंग होणार आहे तुम्हाला? ह्या मंदिरात निघा त्यात 8 वाजता आणि 7 वाजता महादेवाच्या, आणि घरचा महादेव उपाशी मेला बिना भाकरीचा. मंदिरातला महादेव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही. उलट सोना देखत म्हणायचं म्हातार देव. जेवण झाल्यावर बिस्किटचा पुडा देऊ का बिस्किटचा. आता जेवल्यावर ती बी खात नाही ना आपण बी देते, मरू जाऊ देते तिकडे. नुसतं गोड बोलायचं. ज्याचं झालं त्याची खुलता कळी खुलाना. ते धरून आणलेवणी बसलेत. म्हातारपणात म्हणायचं झोपायच्या टायमाला म्हातार देव चहा करून देऊ का चहा. ते बी घेत नाही ना आपण बी देत नाही. नुसतं गोड बोलायचं. आजी माय नुसतं गोड बोलायचं. तुम्हाला सांगते बाबा सक्रात झाले हो तिला म्हणायचं का हो लुगडं घ्यायचं का एखादं लुगडं. ते म्हणते कशाला म्हातार देव जाऊ दे आता बोलले हेच लय झालं. आता कशाला आता होऊन गेली सक्रात. ती बी म्हणत नाही ना आपण बी घेत नाही, मरू जाऊ देते तिकडं. गोड बोलायला काय पैसे लागत आहेत का? गोड बोलायचं, गोड बोलायला शिका माईबा. प्रपंच असा आहे, कदाचित तुमचा माझ्यापेक्षा खूप अनुभव आहे. तुम्ही का उन्हाने ढवळे झालेले नाही. उन्हाळे पाऊस आहे अनेक पाहिले तुम्ही. म्हातारे माणसं पाहत म्हणतात पा आमच्या इतके पाहिलेत का उन्हाळे, पाहिलेत का आमच्या इतके पावसाळे. बाबा तुम्ही उन्हाळे पावसाळे पाहिलेत, पण आमच्यासारखे उन्हाळ्यात पावसाळे आणि पावसाळ्यात हिवाळे पाहिलेत का तुम्ही? ते आम्ही पाहिलेत. आम्ही काय कमी अनुभवी आहेत का? आता तुमच्या समोर सांगायचा नाही माझा अधिकार, पण बोलू. प्रपंचामध्ये कौतुक झालं तर भांडणं होतच नाहीत. पा घरात त्याच भांडणं होतात जिथे कौतुक नाही. सगळ्यांनी सोडलं तरी बायकाला नाही ना सोडता येत. आयुष्य गेलं तुमचं म्हाताऱ्याला नावं ठेवता ठेवता. पण आताही म्हातारपणामध्ये तुमची बाहेर जायचं असेल तर पटकन काठी कोण आणून देते? कोण देते? म्हातारी देते ना. तुम्हाला रात्री जायचंय उठून बाहेर लघुशंकेला, पटकन म्हाताऱ्याला दिसलं नाही तर म्हातारं घसरून पडन. हातात बॅटरी कोण आणून देते? म्हातारी देते ना. म्हाताऱ्याला खोकला लागला, खोकला थांबाना, पाणी गरम करून आणून कोण देते? म्हातारी देते ना. आणि म्हाताऱ्याला बिड्या काड्या सापडानात कट्टा कोण आणून देते? म्हातारी देते ना. म्हाताऱ्याचा खोकला रातभर थांबत नाही, बाजी खाली गाडगं थुकायला कोण आणून देते? म्हातारीच देते. गोळ्या संपल्या रे पप्पू म्हाताऱ्याच्या, छातीचं डबडं झालं रे बिड्या ओढवून चहा घेऊ घेऊ. एवढं खोकत म्हातारं रातभर झोप येत नाही, बेडकात उठत नाही. खोकल्याचं औषध कोण सांगती पोराला? म्हातारीच सांगती ना. मग एवढी जर ती तुमची काळजी घेते, आतापर्यंत फक्त तुम्ही नावच ठेवले तिला. कोणी तुमच्या आयुष्याची जोडीदारीन अर्धांगिनी म्हटले तिला. सुखातही साथ दिली तिने आणि दुःखातही साथ दिली. अर्धांगिनी तिला म्हणतात माई बाप. सुखातही साथ देते आणि दुःख आलं तर त्या दुःखातही जी साथ सोडत नाही. बोलू एक गोड वाक्य. परिस्थिती चांगली असताना कोणती बायको नवऱ्याला गावरान तुपाचा आणि बदामाचा शिरा खाऊ घाली ती, चांगली परिस्थिती असताना. पण नवरा भिकारी झाल्यानंतर सुद्धा त्याची तेवढीच किंमत ठेवते, त्याचा अपमान करत नाही ना. ती करी शास्त्राने अर्धांगिनी सांगितली, सौभाग्यवती सांगितली. सौभाग्यवती, अर्धांगिनी शब्द हे फक्त भारतातच शोभतात. पा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात बाहेरच्या देशात, तिथं अर्धांगिनी आणि सौभाग्यवती मिसेस असते. मग तिथे वाईफ अर्धांगिनी सौभाग्यवती. पतीचं दुःख तिला न सांगता कळावं, त्याला काय म्हणायचंय त्याच्या डोळ्यात इशारा करावा. पा डोळे बोलतात. अजूनही पुढे यायच्या टायमाला काही करायचं असेल तर बायको नवऱ्याकडे पाहते, त्याने डोळे वाटारले की ती मागं फिरते. बरोबर आहे ना?
आणि त्याने असं असं केलं की मग ती पुढे ते फुगडी घ्यायला खेळायला पण परमिशन घ्यावी लागते. तुम्हालाच काय, मला खाली यायला नवरीची परमिशन घ्यावी लागते. भारतीय संस्कृतीच आहे माईबापी. अर्धांगिनीत म्हटलंच तिला, सुख आणि दुःख याच्या बरोबरीनं दोन्हीत सुद्धा जी बरोबरीनं चालते. माईबाप विदेही जनकाची कन्या, राजा दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची बायको आहे. पण जेवढा वनवास रामाने सहन केला ना, तेवढाच वनवास माझ्या सीतामातेनं सुद्धा सहन केला. अरे रामाला तर 14 वर्षाचा वनवास होता, सीतामातेचा तर आयुष्यभराचा वनवास झाला.